डीएक्स संघाने सांगितलं आहे की जो 12वा गेम ऑन करायची आहे, नाहीतर चला, पेनल्टी game on. स्वीकारावी लागेल. पेनल्टी स्वीकारावी लागेल. 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. गेम ऑन गेम ऑन गेम ऑन गेम ऑन. चला चला, दोन्ही संघांनी मान्य केलंय. धन्यवाद डी एक्सपोर्ट. तर परीक्षित सर यांच्याकडे जाऊया आपण. चला, आजच्या दिवसातील दुसरा थांबना. जसं जसं ऊन वाढत चाललेलं आहे तसं तसं मला वाटतं माहोल देखील तापत चाललेला आहे. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रणित म्हात्रे अनफिट असून देखील मला वाटतं पॉइंटच्या वरून पहिला चेंडू आणि पहिला धडाघाती हल्ला. चरण म्हात्रे ऑन फायर. म्हात्रे ऑन फायर. त्याने कृपया काढाव्यात तिथून. प्रेक्षकांसाठी ते आहे बांधलेलं. आपण जे तंबू उभे केले त्याच्यामध्ये बाईक स्वतःची ठेवू नका. सामने हे आपल्यासाठीच आहेत, आपल्या उत्कर्षासाठी सामने आहेत. कारण वशिणीमध्ये 2 टीम सध्या फॉर्ममध्ये आहेत. युवा स्पोर्ट एक चंद्रकांत स्पोर्ट. त्याची निवड याच IPL VPL मधून केली जातोय. तरी प्रत्येक खेळाडूंनी आपलं खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं इथं आहे. चला पॉइंटच्या दिशेने जो तंबू आहे त्याचा पट्टा खाली गेलेला आहे. तुम्ही पाय दिलात की बसलात त्याच्यावर. पुन्हा एकदा मी विनंती करतो, वारंवार तिथे सूचना दिल्या जातात. तुम्ही बसून तो स्टॅपलरची पिन ओपन केलीत. मित्रांनो, स्पर्धा ही आपल्या गावासाठी आहे आणि प्रत्येक खेळाडूसाठी आहे. याचं भान राखणं हे आपल्याला गरजेचं आहे. तुम्हाला वारंवार सूचना देऊनही असं का करताय मित्रांनो? पियुष म्हात्रे असतील तिथं, त्याने पट्टा नीट करायचा आहे तो. आमच्या अवयोजकांना वारंवार त्या पट्ट्या मारण्यासाठी तिथे जायला लागते. कृपया प्लीज त्या पट्ट्यावर तुम्ही बसू नका. आता मात्र एक स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने शॉट खेळला होता. पूर्णपणे मला वाटते खोनून शॉट काढलेला आहे. अक्षय पाटील यांच्या बॅट्स मधून येतोय. पहिल्या चेंडूवर त्यांच्या बॅट्स मधून येतोय पहिला चौकार. धन्यवाद. मला वाटते नित्य तारांगणांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात त्या मैदानावरती येणार आहेत. मी कॅमेरामॅन्सला विनंती करतोय की ज्यांची ती एंट्री बाउंड्रीच्या बाहेर होणार आहे तिकडे तुम्ही कॅमेरा नका नेऊ. बंद ठेवा 2 मिनिटं लाईव्ह. त्या स्टेजवरती आल्यानंतर तुम्ही बिंदास कॅमेरे चालू करा. अक्षय पाटील यांची जर आपण खेळी पाहिली मागच्या दिवसामधील, मला वाटते 10 वर्षानंतर मैदानामध्ये उतरले गेले होते. पण असं वाटलं नाही की 10 वर्षानंतर ते मैदानामध्ये उतरले गेले. ते एक पुल शॉट खेचला होता आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून त्यांनी मला वाटते प्रेक्षकांच्या भेटीला देखील एक 6 आणला होता. पुन्हा एकदा प्रणित म्हात्रे यांचा स्लोअर पद्धतीचा चेंडू रन आउटचा धोका, परंतु नाही. तिथे नशीब तांडेल धूर्त यष्टीरक्षक तिथे स्वतःच्या सेफ हँड मध्ये चेंडू विसावा घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा प्रणित म्हात्रे, एक मला वाटते मागच्या महिन्यामध्ये कुठेतरी दिवाळीच्या टायमिंगला त्यांचा अपघात झाला होता. परंतु त्या अपघातामध्ये त्यांचा एक बोट फ्रॅक्चर झाला असल्या कारणाने देखील, एक बोट फ्रॅक्चर असून देखील गोलंदाजी करतात. आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू मला वाटतंय तिथं चेष्टांना आदलला गेला ना स्ट्राईक एंड कडे, परंतु नाही. तिथं हाताला जर चेंडू चाटून गेला असता यष्ट्यांवरती तर नक्कीच कुठेतरी अक्षय पाटील यांना माघारी परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा सनी ठाकूर यांनी रेडी राहायचं आहे. थोड्याच वेळात आपल्या नृत्य तारांगणा येणार आहेत. त्यांचं थोडेसे क्षणचित्र आपल्या iPhone 16 Pro Max मध्ये टिपायचे आहेत. पुन्हा एकदा चरण पाटील तयार. 5 बॉल. ओहो, कडा घेतली चेंडूनी, परंतु नाही. चेंडू नशीब तांडेल यांच्या हातामध्ये जाते. चरण
पाटील वारंवार मला वाटते फटके मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न थोडासा कमी पडला जाते. कुठेतरी थोडीशी प्रॅक्टिस कमी असल्या कारणाने जो बॅट वरती चेंडू आहे तो मिडल होत नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू प्रेक्षकांना क्षेत्ररक्षकाकडे गेला. पुन्हा एकदा पहिलं षटक इथे प्रगती पटलावर समाप्त होताना दिसत आणि पहिलं षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळत आहेत 10. एक बाद आणि 10 धावसंख्या अशी मला वाटते चांगले 10च्या सरासरीने संघ एक संघाची जर आपण एक त्यांच्याकडे लक्ष दिलं तर कोणत्याही मला वाटते कोणताचा चुकीचा प्रसंग असं कोणाच्या संकटकालीन हा संघ डेक्स ग्रुप उभा राहणारा संघ आहे. पूर्णपणे एकजुटीने संघ त्यांची जर युनिटी आपण पाहिली डीएक्स स्पोर्ट संघाची जवळजवळ 20 ते 22 मेंबर्स आहेत. पूर्णपणे कोणावरही संकट असं कोणाच्या कुटुंबावरती संकट असं कोणाच्या त्यांच्या ग्रुपमधील सदस्याच्या कोणाच्या ग्रुपमध्ये जर संकट आलं असेल तर त्या संकटावर मात करून ते पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांना त्या कुटुंबावरती करणार हा ग्रुप आहे. पहिलं षटक समाप्त. दुसरं षटक नशीब तांडेल एक स्पिनिंग मारणार असणार आहे. अजंठा मेंढे ज्या प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला दिसत होते श्रीलंका संघाचे त्याच प्रकारे संघाकडून दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक इथं घेऊन येताना दिसत आहेत. गेम इज ऑन. दुसरं षटक महेश जोशी तयार. नशीब तांडेल गोलंदाजी मार्ग राईट आर्म ओव्हरचा मारा नाही, परंतु कुठेतरी रेग्युलर गोलंदाजी नसल्या कारणाने हे मला वाटते रनअप मध्ये त्यांचं मिसमॅचिंग होताना दिसत आहेत. पण इथे गाव पातळीवरच्या लीग मध्ये तुम्ही गोलंदाजी करण्यात काही हरकत नाहीत. पुन्हा एकदा मला वाटते स्पिनिंग मारत इथं चरण पाटील यांना कुठल्या तरी मला वाटते बोटांच्या तालावर नाचवताना दिसतंय. ही मला वाटते ही बोटांची जादूमय कला आहे नशीब तांडेल यांच्याकडे. आपण अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील पाहू शकतो त्यांना त्यांच्या बोटांच्या कलेमध्ये जो मला वाटते व्हेरिएशन आहे चेंडू मागे फेकण्याचा तो मला वाटतं जबरदस्त आहे. पुन्हा एकदा नशीब तांडेल तयार. चरण पाटील ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा मला वाटतं तिथं चेंडू भिरकावून दिलाय नाही, चेंडू जमिनीला दान होते. हर्ष पाटील यांच्या चेंडू हाताला चाटून पुसून जमिनीला दान झालेला आहे, परंतु ही चूक त्यांना महागडी ठरेल का? चरण पाटील जरी मोठा मासा गालाला लागला नसला तरी त्यांच्या बॅट्समध्ये जे फटके येण्याची क्षमता आहे ती नक्कीच चांगली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. डावखुरा फलंदाज असल्या कारणाने वारंवार कर्णधाराला क्षेत्ररक्षण सजवावं लागतंय. पुन्हा एकदा नशीब तांडेल तयार आपल्या गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज उत्कृष्ट पद्धतीचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होतो. चेंडू जाते ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून जातोय. पंच दंडित करतात गोलंदाजाला. चेंडू अवांतर चेंडू आणि अवांतर धाव्या धावसंख्येने संघ पुढे सरकला जाते. 1 बाद 12. या चेंडूची पुन्हा फेकी नाही, परंतु थोडासा रनअप मध्ये मिसमॅचिंग होतोय. नशीब तांडेल यांना पुन्हा ट्राय करायला लागेल. कुठेतरी वॉर्निंग दिली जाते थोडीशी. महेश जोशी उत्कृष्ट पंच आम्हाला 2 दिवस या शृंखलेसाठी लाभले गेलेले आहेत. चांगल्या पद्धतीचं आयोजन या वशणीच्या खेळाडूंना आपल्याला दाखवलं गेलं इथं आयोजकांच्या मार्फत. इथं तिसऱ्या पंचांची मांग केलेली आहे. चेकिंग केलं जाईल. कमिटीला विनंती करतोय फेअर डिलिव्हरी. गेम स्टार्ट करायची आहे. थर्ड अंपायर असणार आहे, फक्त तो मैदानावरती नसेल. जो काही निर्णय असेल ती कमिटी घेईल. पूर्णपणे कॅमेरे नशीब तांडेलवरती यांच्या हातावरती असणार आहेत. पुन्हा एकदा मला वाटतं सरसावून मारण्याचा प्रयत्न करतो. वारंवार चकवा दिला जाते. अक्षय पाटील यांना काही गोलंदाज समजत नाहीत.
एक फिरकी पद्धतीची गोलंदाजी, जादूमय पद्धतीची गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी वारंवार फेकली जाते इथं नशीब तांडेल यांच्या मार्फत. इथं मात्र प्रयत्न केले जातात अक्षय पाटील यांच्या मार्फत, परंतु प्रयत्न फसले जातात. पुन्हा एकदा नशीब तांडेल तयार. ओहो, पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. कुठलाही मला वाटते बॉडी लँग्वेज पूर्णपणे डाऊन झालेले अक्षय पाटील यांची, कारण प्रयत्न फसले जातात. ते मला वाटते हाडं आहेत ती वाजली जातात पूर्णपणे, वारंवार बॅट्स उगलून हाडं वाजली जातात पूर्णपणे. स्लोवर पद्धतीचे चेंडू प्लस त्याच्यात स्पिनिंग मध्ये खेळणं इतकं सोपं नाही. हा खेळ वाटतो तितका सोपं नाही, तर भल्या भल्यांची जिरते हे सिद्ध करून दाखवतात नशीब तांडेल. आहा, गुडलेत पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला तिथं साई दिनेश म्हात्रे स्वतः काका क्षेत्ररक्षण करताना दिसत. एक धाव निश्चित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिथं मिसफील्ड, आणि मिसफील्ड असली तरी मला वाटते तिथं रनआउटच्या स्वरूपात इथं अक्षय पाटील परतावं लागते. निराश तंबूकडे वाटचाल डीजे. जे बाउंड्रीवर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी थोडं लांब बसायचं आहे. जे मागे बसलेले आहेत डीएक्स संघाच्या स्क्वॉड कर आणि ते मागे तिकडे बॅनर कर, त्यांनी पण बाउंड्रीच्या पाठीमागे बसायचं आहे. चला 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, त्वरित सामना सुरू करायचा आहे. आणि आमचे अर्थातच एक उत्कृष्ट साथी समालोचक आमचे तसेच नंदलाल सरांचे इथे आगमन झालेलं आहे. सर या तुम्ही आमच्या सोबत जोडायचं आहे, समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपण गाडी आपण त्या साईडला पार्क करा. थोड्याच वेळात आपण पाहू शकाल नृत्य तारांगणा यांचं आगमन होणार आहे. आजचा संडे म्हणजे एक मला वाटतं तुडुंब गर्दी या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच प्रेक्षकांना सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे की आपल्याला आयवा कॅच साठी येथे गिफ्ट आहेत काहीतरी ते तुम्हाला प्रदान करण्यात येतील. तसेच लकी ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आला आहे आयोजकांच्या माध्यमातून. एक सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. तर या लकी ड्रॉ साठी आपण जी काही आपल्या नावं आहेत ती या बॉक्स मध्ये टाकायची आहेत. तर खेळायला सुरुवात होते. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू भिरकावला, चेंडू गेला सी मारे शाफार षटकार. वॉट अ शॉट डीजे. काल जर गोलंदाजी पाहिली तर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र आजच्या पहिल्या चेंडूवर त्यांना खरपूस समाचार धाडलाय, सरळ फेकून दिलाय शिवमारे शफार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरात. विराज पुन्हा एकदा फ्लोर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडू काय नीट बॅटवर आला नाही, तोपर्यंत एक धावसंख्या तिथे मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे व्हायला मिळतं, बघायला मिळतं आपल्याला सुजित पाटील याच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धावसंख्या मिळते या डीएक्स स्पोर्ट संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 20च्या घरात, सॉरी 2 बाद 20. विराज गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज राजू येताना दिसतोय आपल्याला, पाहूया. स्ट्रायकर वासाय मोठा प्रहार करायचा होता, एक तर धावसंख्या पळून काढली तिथे. हर्ष दिसतोय मला, सुंदर क्षेत्ररक्षण होताना दिसतोय. एक धावसंख्याने तिथे मला वाटतं एफएनसी संघ खुश असणार आहे, कारण आपण पाहायला गेलो तर हा 4 षटकांचा सामना असणार आहे मित्रांनो. पुढचा चेंडू विराजाचा, पाहूया. मोठा प्रहार केलाय आता, मात्र उंच माझा टोला, मिळतात 6 धावा, षटकार.
येणारा फलंदाज हा मला वाटतं षटकारांची भाषा बोलताना दिसत आहे. ते चपराक लगावली गेले आणि चेंडूला धाडलं सीमारेषा पार. 6 धावांकरिता या 6 धावांनिशी संघ झपकन जाऊन पोहोचतोय तो 27च्या घरात. आता मात्र या विराजवर खरपूस समाचार घेतलाय. पाहूया पुन्हा एकदा विराज. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. हा फटका केला सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. हा चरण आता आक्रमक पवित्र धारण करतोय आणि मोठे प्रहार करतोय. विराजला बाउंड्री पार धाडलंय. पाहूया पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. फ्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा धाडलाय सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग केलंय या फलंदाजानं. अर्थातच चरण म्हात्रे ऑन द फायर. आणि या 6 धावेसाठी संघ जाऊन पोहोचलाय. थोडस थांबवलं जाते मनीष पाटील यांना. मनीष पाटील, तुम्हाला सांगू इच्छितो, चरण पाटील यांची जेव्हा आपण लिलावात बघितलं गेलं होतं, धावसंख्या झालेली आहे ती 37. आपण लिलावात पाहायला गेलो होतं, चरण म्हात्रे यांचं 2-3 वेळ नाव आलं पण कोणी घेतलं नव्हतं. कोणाला वाटलं हा प्लेअर खेळतो की नाही, पण मी ती राधाकृष्ण क्रिकेट मध्ये याची खेळी पाहिली होती की चरण पाटील एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज आहे. आणि शेवटी मला वाटतं शेवटच्या राऊंडला त्यांनी डीएक्स संघाने त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करताना इथं दिसत आहेत चरण पाटील. चरणसाठी जोरदार टाळे झाले पाहिजे डीएक्स स्पोर्ट्स. नक्कीच मित्रांनो, कोणताही फलंदाज हा आणि गोलंदाज हा याला कमी समजू नये. कारण प्रत्येकाचा दिवस असतो मित्रांनो आणि प्रत्येक हा संघ हा ताकदीने उतरलेला असतो जिंकण्याच्या आशेने. पाहूया, राजू सुद्धा हार्ड हिटर फलंदाज मानला जातो या संघाकडून. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मोठे प्रहार पाहायला मिळाले या संघाकडून. वैयक्तिक पाहिलं तर संघाकडून 4थं शतक आणि शेवटचं शतक घेऊन आलाय तो मनीष येताना दिसतोय. मनीष टू राजू. यावेळेचा चेंडू टप्पा चेंडू होता. चेंडू झाडला सीमारेषा पार. षटकार. भाषा बोलताना दिसतोय हा डीएक्स संघ. धन्यवाद. तर इथं थोडंसं थांबवलं जातंय मनीष पाटील यांना. मी सांगू इच्छितो, या आयोजनासाठी मला वाटतं इथं आमचे प्रमुख अतिथी सनीम पाटील आणि निखिल ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. राजू पुन्हा एकदा मनगटी पावर. काय खेळतोय, काय प्रहार करतोय हा राजू. जर डीएक्सने हा सामना जिंकला तर श्रेयश म्हात्रे म्हणजेच राजू यांचे बंधू यांच्याकडून राजूसाठी वेट प्रोटीन याचा डब्बा मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोचली मित्रांनो. अर्थातच 49च्या घरात उच्चांक पाहायला मिळतोय धावसंख्येचा आजच्या दिवसामध्ये. चेंडू पुरवायचा आहे मित्रांनो, जुना चेंडू. ओ पवा मारा तिथं. काय फलंदाजी केली राजू आणि चरण यांच्या माध्यमातून. असं वाटलं आपल्याला पहिल्या आजच्या दिवसातला पहिला सामना झाला जो सायरा स्पोर्ट विपक्ष शिव मल्हार स्पोर्ट या 2 संघामध्ये रंगला होता. आणि फक्त 23 धावसंख्या काढल्या होत्या त्या शिव मल्हार स्पोर्ट संघाने आणि त्या डिपेंड करून दाखवल्यात
24 धावसंख्या आणि तो सामना जिंकला शिव मल्हार या संघाने आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहायला गेलो तर FNC बनाम DX या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा राजू सज्ज होतोय. खरपूस समाचार घेतला मनीषाचा गोलंदाजीचा. आता मात्र चेंडू पंच आम्हाला इशारा करतायत की हा अवांतर चेंडू दडपण आणि दडपण येताना दिसतोय या गोलंदाजांवर. मात्र आपल्याला जर जिंकायचं असेल तर या दडपणावर आपल्याला मात करावी लागेल मित्रांनो. आणि DX संघाचा अर्धशतक हे प्रगतीपटावर लागतोय. 50 धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राजू पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता मात्र चेंडू आणि बॅट यांचं समीकरण का आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि धावसंख्या जाऊन पोचली 51च्या घरात. अजूनही या षटकातील 3 चेंडू यायचे बाकी आहेत. पाहूया कितपत धावांचा डोंगर रचतोय हा संघ. आता मात्र स्ट्राईकवर असेल चरण. यावेळेचा चेंडू मोठा प्रहार केलाय उंच माझा टोळा. अजून 6 धावा. काय चरण याने फलंदाजी केले. डीजे तू ठोक. केला तर मित्रांनो वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळतोय. काय फलंदाजी केली चरण याने. संपूर्ण धुरा ही आपल्या खांद्यावरती घेतली. आता मात्र FNC संघाचे हे धाबे दणाणले गेलेत आणि मला वाटतं याच्यातून जो जिंकेल तो मला वाटतं असं वाटतंय की सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल. हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यासाठी हा महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा चरण सज्ज होतोय. खरपूस समाचार घेतला या गोलंदाजाचा मनीषाचा. यावेळेचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. तिथं हा तुतुमाय करता मला वाटतं तिथे अंपायर यांनी इशारा दिलाय की मला वाटतं रनआउट साठी थर्ड चेक केलं जातोय. चांगला आपण व्ह्यू पाहू शकता साई प्रीतच्या माध्यमातून. आणि फलंदाज होतोय बाद. चरण बॅक टू द पवेलियन. काय खेळी केली पण मित्रांनो या चरणने. एकटा वाघासारखी झुंज दिली. या नक्कीच DX संघ खुश असेल या चरणवर. स्वतः वैयक्तिक 34 या धावसंख्येवर बाद होताना दिसतोय. या षटकामधील अजूनही शेवटचा चेंडू पाहूया. राजांना मोठा प्रहार करायचा होता मात्र चेंडू आणि बॅट यांचं समीकरण काय झुलत नाही तोपर्यंत 1 धावसंख्या धावून काढली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58च्या घरात आणि 4 षटकामध्ये 59 धावसंख्येचं एक भलं मोठं डोंगर उभं केलं या FNC संघासमोर. याच्या नंतरचा होणारा सामना यानंतरचा सामना क्रिशा स्पोर्ट विपक्ष विधियान वन स्पोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर आपण जर विचार केला तर DX संघ हा म्हटला गेला तर आताच परीक्षित शिंदे सर यांनी सांगितले की कोणाचं पण घरात सुखदुःख असो किंवा सामाजिक कार्य असो हा नक्कीच ग्रुप आपल्या खांद्याला खांदा लावून हा उतरलेला असतो. मग कोणताही कार्यक्रम असो हा प्रत्येक संघ हा प्रत्येक त्यामधला मेंबर हा एकजुटीने कार्य करत असतो. तर त्या संघामधले हे 2
फलंदाजांनी जी बॅटिंग केली, एका बाजूला असेल तो चरण आणि दुसऱ्या बाजूला राजू, काय म्हणाल आमच्या सोबत जोडले गेलेत या गावचे प्रतिष्ठित एक व्यक्ती धनंजय पाटील सर, आपण सांगा की काय म्हणाल या दोन फलंदाजांबद्दल. हॅलो, उत्कृष्ट त्यांची बॅटिंग इथं बघायला आम्हाला मिळाली. मी आणि स्वतः नमोद ठाकूर त्या दोन्ही फलंदाजाचं निरीक्षण करत होतो की खरोखरच ऑफ बॅट्समन आहेत. उसळलेला टप्पा जो चरणनी बॉल मारला तो खरोखरच की एक बाहेरला म्हणजे नजर ठेवूनच चेंडूवर त्यांनी प्रहार केला आणि राजूनी जो स्ट्रेटवर केला होता तो खरोखरच एक पायात टाकणारा चेंडू होता. पायात पडलेला चेंडू त्यांनी सीमारेषे पार केला. खरोखर पुढच्या वाटचालीसाठी यांना मी माझ्या वतीनं स्वतः शुभेच्छा देतोय. निश्चितच या दोन्ही फलंदाजाची लवकरात लवकर वर्णी युवा स्पोर्ट आणि चंद्रकांत स्पोर्ट मध्ये व्हायला कोणतीही हरकत नाही, ही मी सदिच्छा व्यक्त करतोय. नक्कीच नक्कीच मित्रांनो, कारण ही शृंखला तुमच्यासाठी आहे. इथे तुम्हाला तुमचं परिपूर्ण कौशल्य दाखवावं लागेल, कारण ही स्पर्धा गावासाठी आहे. ही प्रत्येक चला क्रिशर स्पोर्ट्स संघाचा इथं कर्णधार आलेला आहे. चला क्रिशा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार इथे हजर झालेला आहे. तर मी विनंती करेन विद्यान वन्स शिव मल्हार स्पोर्ट्स संघ, चला शिव मल्हार स्पोर्ट्स संघाचे कर्णधार प्रतीक ठाकूर यायचं आहे आपण. काय आपल्याला एफएनसी संघ आपल्याला का वारंवार सूचना द्यायला लागतात आणि दुसरे पण जे तिथे बसलेले आहेत नावं घ्यायला लावू नका मित्रांनो. आपण पट्ट्याच्या पाठीमागे बसा. इकडे पण पाठीमागच्या साईडला आपण पाहिले तर ते सुद्धा आपण बाउंड्री लाईन आहे त्याच्या पाठीमागे बसायचं आहे. या शृंखलेला कोणतंही गालबोट लागू नये ही मी विनंती करतोय सर्व प्रेक्षकांना. जे आपण आपल्याला जी सुवर्ण संधी आहे आयवा कॅच साठी तसेच लकी ड्रॉ साठी त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे मित्रांनो. शिवमल्हार स्पोर्ट्सचा कर्णधार कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी चला तर सेकंड इनिंग साठी मी बोलतोय परीक्षित सर यांच्याकडे. पुन्हा एकदा मला वाटतं ईस्ट अँड वेस्ट मनीष इज द बेस्ट. चेंडू दिला भिरकावून 6 धावांसाठी. कम ऑन डीजे वाजव. चरण आणि राजूने इथं धुलाई केली होती त्या उत्तर देताना दिसतात. टिट फॉर टॅट, जशास तसे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय मनीषाने. सागर पाटील यांची भंबेरी उडवताना दिसत आहेत. मी शिव मल्हार स्पोर्टचे संघ नाही पुन्हा एकदा विनंती करतो यायचं आहे आपण नाणेफेकीसाठी. हो 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 हो, मला वाटतं शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू होता हा. पंच हवेत हात उंचावतात. पुन्हा एकदा या चेंडूची फेकी करावी लागणार आहे. एक चेंडू आणि 7 धाव संख्या झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गुडलेट पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतलेला आहे. चेंडू जाते चाटत पुसत 4 धावांसाठी वाजवडीचे. आम्ही पुकारू नाणेफेकीसाठी या, कारण इथे एक इनिंग झाल्यानंतर नाणेफेक कंपल्सरी आहे. शिव मल्हार संघ
प्रतीक ठाकूर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? प्रतीक ठाकूर, शिवमल्हार स्पोर्ट, नाणेफेकीसाठी या आपण. आपल्याला हा 5वा कॉल असेल. याच्यानंतर पुकारलं जाणार नाही, आयोजकांनी हाताला धरून तिकडून आणायचं आहे. चला सामन्याला सुरुवात. सुजित पाटील यांना परतावं लागतंय निराश तंबूकडे. आपल्याला 10 दिवस अगोदरच मॅचचा शेड्यूल दिलेला आहे की आपली मॅच कधी आहे, कितवा सामना आपला आहे. सर्व कर्णधारांना सूचित करण्यात येते की एक इनिंग झाल्यानंतर तुमचा पुढचा सामना असणार आहे, त्याची नाणेफेकी तर कंपल्सरी असणार आहेत. पुन्हा एकदा सागर पाटील तयार. रायटा मोरचा मारा. पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू दिलाय भिरकावून. मिनी हार्दिक पांड्या चक्कर. धन्यवाद डीजे. तुमच्याकडे जर चरण आणि राजू असतील तर आमच्याकडे देखील हर्ष सारखा हार्दिक पांड्या ज्याला संबोधलं जाते तो आहे. हर्ष यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं गेलं तर यांना चमकवण्याचं जे काम आहे ते कोळशाच्या खाणीमधून प्रतीत पाटील यांनी हा हिरा काढला होता आणि चमकवण्याचं काम त्यांनी प्रतीत पाटील यांनी केलेलं आहे. या हिऱ्याला पूर्णपणे हा हिरा चमकला गेला या सीझन मध्ये. पुन्हा एकदा सरसाट बांधण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. 4 नाही, परंतु तिथं क्षेत्ररक्षकाने पूर्णपणे ताकदीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव तिथं पलून, दुसरी धाव संख्या देखील पलून काढलेली आहे. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 चेंडू आणि 19 धावसंख्या झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधील. सागर पाटील कुठेतरी महागडे ठरताना दिसत आहे. जरी धावसंख्यातला पुन्हा एकदा वा 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 गेला. वाजव. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे मला वाटतं इथं हर षटकांवर त्या प्रकारे तिथे दिनेश काका डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपल्याला कुठेतरी डान्सिंग व्हायला मिळते दिनेश काका यांची. नक्कीच हर्ष यांची तारीफ करणं तेवढं कमी आहे. इथं मला वाटतं पूर्ण पायावरचा चेंडू त्याने मला वाटतं पूर्ण जज केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मला वाटतं 6 धावांसाठी फेकला गेला. पुन्हा एकदा एफएनसी संघाला विनंती करतो की तुम्ही पुन्हा एकदा पट्ट्याच्या पुढे आलेला आहेत. चला इथं नाणेफेकीचा कॉल उडवला जातोय आणि मला वाटतंय क्रिशा स्पोर्ट्स संघ इथं नाणेफेक जिंकलेला आहे. लवकरात लवकर त्यांनी आम्हाला निर्णय कळवायचा आहे आणि जसा हा सामना संपेल तसा लाईनअप मध्ये तुम्ही उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण घ्याल, फलंदाजी कोणाला द्याल. मला वाटतं इथं आमचे साथी समालोचक, उत्कृष्ट समालोचक नंदलाल पाटील सर आलेले आहेत. नंदलाल पाटील सरांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाईल. इथं मी आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कॅमेरामॅन त्याचा सुनील ठाकूर यांना विनंती करतो की नंदलाल पाटील सरांना इथं मायेची उबदार शार तसेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा एक स्पिनिंग मारा आता कर्णधारांनी. सागर पाटील यांना पूर्णपणे चोपल्यानंतर इथं अक्षय पाटील यांना बोलवलं गेले. तिथं चेंडू जातोय थोडासा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने. 1 धाव तिथं पूर्ण रनआउटचा धोका आणि उंगली खडी बत्ती गुल आली तर लाट नाही तर भैयाची खाट. वादळीचे धन्यवाद डीजे. काय सुरुवात केली गेली होती परंतु इथं थोडासा कॉलिंग मध्ये प्रॉब्लेम झाला आणि सुजित पाटील जो चांगल्या बेहतरीन टच मध्ये होता त्याला परतावं लागतं आणि सुजित पाटील याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये 4
जे मोहरे असणार आहेत महत्वाचे, ते 4 मोहऱ्यांमधील शेवटचे 2 मोहरे आता क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पूर्णपणे जी जिम्मेदारी जी चेसिंगची आहे ती हर्ष पाटील यांच्यावरती असणार आहे, कारण हर्ष पाटील यांच्या बॅट वर जे फटके आले ते पाहून मी इतकंच म्हणू शकते की चांगल्या बॅट वरती मिडल फटके झालेले आहेत. हर्ष पाटील यांना शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अक्षय पाटील तयार असणार आहेत गोलंदाजीसाठी. 10 वर्षानंतर जरी मैदानामध्ये उतरले असले तरी असं वाटत नाही की 10 वर्षानंतर क्रिकेट खेळतात. पूर्णपणे स्पिनिंग मार असणार आहेत अक्षय पाटील यांच्याकडून. एकोणसाठ धावसंख्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडू जातोय चौकार. वाजव. करे तो क्या करे. मला वाटतं अक्षय पाटील यांनाच प्रश्न पडला असेल की हर्ष पाटील यांना कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. हर्ष पाटील यांचा प्लस पॉइंट जर पाहिला तर त्यांचा जो फुटवर्क आहे तो चांगला आहे. बघा पुन्हा एकदा स्टार्स बनवला गेलाय, परंतु इथं त्रिफलाचित करून ठेवला. पूर्णपणे 3 यष्ट्या उदलवून काढल्या आणि वाजवडीचे षटकामध्ये 25 आल्यानंतर अक्षय पाटील यांनी पूर्णपणे जिम्मेदारी हाती घेतली आणि मला वाटते परत एक पहिल्या चेंडूवरती रनआउट बाल्याला परतावे लागला. आणि पुन्हा एकदा हर्ष पाटील यांनी जरी जोरदार प्रहार केले असले तरी मला वाटते हर्ष पाटील यांना तिथं त्रिफलाचित करून त्यांची खेळी संपुष्टात आणली आहे. हर्ष पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतंय विराज पाटील. धावसंख्यांचा विचार केला तर धावसंख्या झालेल्या आहे 30 आणि येणारे 15 चेंडू आणि 29 धावसंख्यांची गरज आहे. अजूनपर्यंत सामना कोणाच्या हातामधून गेला नाही. या सामना दुतर्फा होणार आहे. पुन्हा एकदा मला वाटते हो काय डिलिव्हरी फेकली गेली अक्षय पाटील यांनी. आणि इथे पाहुण्यांची मांदी आली आज. मला वाटतं विचार केला तर आज संडे रविवारचा दिवस आणि पाहुण्यांची मांदी आली. आमचे माजी सैनिक येथे गणेश सर भगत यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे एक कुशिनी गावचे उत्कृष्ट व्यक्ती मला वाटतं एबी टांडेल सर यांचं सुद्धा आगमन झालंय. सर या तुम्ही समालोचन कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू परीक्षित सर. डीएक्स साठी सुवर्ण संधी असणार आहे. एबी सर यांच्याकडून जर मॅच जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ठीक आहे. एक सूचना आलेली आहे लाईव्ह जे प्रेक्षेपण करतात त्यांना, आपला डीजेचा आवाज आहे तो लाईव्ह वरती जात नाही. जी तुम्ही त्यांची वायर आहे ती मला वाटते जोडलेली नाही, परंतु आवाज जात नाही. सॉन्ग जे प्ले करतात बॅकग्राऊंडला त्यांचा आवाज नाही. पुन्हा एकदा राईट ऑफ राऊंडचा मारा. पुन्हा एकदा मला वाटते तिथे स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून जातो षटकार. ओके थोडासा त्यांचा पण विचार केला जातोय लाईव्ह वाल्यांचा. जर हे सॉन्ग बॅकग्राऊंडला दिले तर या पूर्ण आपला जो टेलिकास्ट आहे तो अपलोड होणार आहे आणि अपलोड होण्या कारणाने जो आपल्या जे सर्टिफाईड सॉन्ग आहेत त्यांच्यावर कॉपीराईट लागेल आणि जे त्यांचा जो होणारा नुकसान आहे तो साई प्रीत वाल्यांचा होईल. नक्कीच त्यांचे एक चांगले सूचना आम्हाला आलेली आहे. 12 चेंडू आणि 17 धावसंख्यांची गरज. पहिल्या षटकावर 25 धावा आल्यानंतर दुसरं षटक वाटलं गेलं होतं 3 चेंडू नंतर की चांगलं षटक फेकलं जाईल, परंतु इथं 17 धावसंख्या देखील त्यांनी कुठून काढलेल्या आहेत. नक्कीच जर परीक्षित सर आपण विचार केला गेला तर एफएनसी संघ हा मला वाटतं स्मिथ पाटीलच्या अनुपस्थित मध्ये खेळताना दिसतो हा संघ, परंतु कोणतीही त्याची उणीव भासू देत नाही हा संघ. कारण अजूनही त्यांच्याकडे एक चांगले बॅटर आहेत मला वाटतं आणि ते स्वतः जिम्मेदारी खांद्यावर घेतले. नक्कीच त्याचे पॅकर खुश असतील अमन भगत, कारण 59 धावसंख्येचं एक भलं मोठं डोंगर त्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि या धावसंख्येला मला वाटतं पोकलन लावलेले आहे. आता येणारे 12 चेंडू
17 धावांची गरज. आमच्यासोबत जोडले गेलेत उत्कृष्ट गुणलेखक शैलेश गोंधली, तसेच उत्कृष्ट एक आमचे कॉमेंटेटर अर्थातच नंदलाल सर जोडले गेले आहेत आणि संदीप पाटील सर जोडले गेले आहेत. थोड्याच वेळात आपण त्यांच्यासोबत पण जाणार आहोत. यावेळेचा चेंडू मोठा प्रहार करायचा होता, पण स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला या सुशांतने. मॅडी यांना आपली आता जिम्मेदारी ही खांद्यावर घ्यावी लागेल. DX संघ पाहायला गेला तर कालच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलाय. हा सामना जिंकणं एक दोन्ही संघांसाठी एक पॉइंट टेबल मध्ये वरचढ होताना दिसतो हा दोन्ही संघ. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू फसला गेलाय. काय घडलंय हे मित्रांनो? तू मै करता झेल जमिनीला दाल होतोय आणि तोपर्यंत एक धावसंख्या पळवून काढली या दोन फलंदाजाने. आता येणारे चेंडू असतील 10 आणि 16 धावांची गरज. 10 चेंडू आणि 16 धावसंख्या. सुशांत मात्र स्वतः कर्णधाराला इथं पूर्णपणे ताकद लावावी लागणार आहे. काहीतरी स्ट्रॅटेजी बनवावीच लागणार आहे. FNC संघाविरोधात जरी नौके खेळाडू असले तरी तुमचा अनुभव इथं पणाला लावला जाईल. ओ वारंवार मला वाटते बॅट गोपणीसारखी फिरली जाते, परंतु कुठल्याही प्रकारचा कनेक्शन होताना दिसत नाही चेंडू आणि बॅटचा. पूर्णपणे वारंवार चेंडू निर्धाव जाताना दिसत आहेत. आता समीकरण येऊन ठेवलंय 9 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच इथं उत्कृष्ट दर्जाचा आम्हाला गुणलेखक इथं पाहायला मिळतंय शैलेश गोंधले यांच्या मार्फत. तसेच पुष्कर पाटील कुठं असतील त्यांनी इथं व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा सुशांत मात्र तयार. ओ गेला चेंडू, वाजव डीजे. पण जर मित्रांनो जर कॅमेरा जर FNC च्या गोटामध्ये जर झूम अप केला तर गजर 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 आणि फक्त टाळ्यांचा गजर होताना दिसतोय. कारण त्यांना माहित आहे की विराज हा आपल्याकडे असा ट्रम्प कार्ड आहे जो कधी पण सामना हा आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. तर कमबॅक करावं लागेल मॅडी याला. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारे मोठा प्रहार करायचा होता. अपील होताना दिसतो आणि फलंदाज बाद. काय घडलंय हे मित्रांनो? तिथे तटस्थ पंच आमचे महेश जोशी सर सांगतायत की फलंदाज बाद. डीजे तू वाजव. तर विराज पाटील यांनी आपले थोडंसं काम केल्यानंतर थोडीशी कुठेतरी गलती झालेली आहे त्यांच्या मार्फत. एक बॅटची कडा घेऊन चेंडू कीपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला आणि इथं बाद होताना दिसते. विराज पाटील यांना परतावं लागते आणि विराज पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतात. एक छोट्या कदचा खेळाडू असले जॉन द डॉन अर्थात साऊथ आफ्रिकेचा टेम्बा बहुमा ज्या प्रकारे आपल्याला खेळताना दिसतोय त्या प्रकारेच इथं शरीरयष्टी पाहायला मिळते अमन भगत यांची. नक्कीच हो काय मला वाटतं फटका फिरवला गेला. एक धाव तिथं निश्चित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पाहूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटते रनआउटचा धोका आणि नाही पूर्णपणे ताकदीने इथं मला वाटते प्राण ठोकले गेले त्या धावेवरती आणि 2 धावा इथं पळून काढलेल्या आहेत. आणि 2 धावेनी षटकाची समाप्ती होते. 2 धावेनी संघ पोहोचला जातोय 51च्या घरात. आता मला वाटते येणारे 6 चेंडू आणि 8 धावसंख्यांची गरज. सामना दुतर्फा असणारे सामने दोन्ही साईडला फिरलेला एक तुल्यबल्ले दोन्ही संघ पाहायला मिळतात आपल्याला. FNC विपक्ष DX स्पोर्ट्स वशेनी. काही होऊ शकते सामन्यामध्ये रंग भरले जातात. क्रिकेट हा सरड्या संघ सारखा रंग बदलणारा खेळ आहे. बाप रे बाप, आता बॅट चेंज केली. वाह, आता हातातली तलवार हातामध्ये आली. आता मला वाटते शत्रूंच्या नसा कापल्या जातील. सहा चेंडू आणि 8 धावसंख्या. गेम स्पीडअप करायचा आहे. चला, पंचांना विनंती करते टीम मीटिंग होऊ देऊ नका. थोड्याच वेळात इथं नृत्य तारांगणा येणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. तयारच आहेत.
स्पेशल करून. तसेच प्रेक्षकांनी सुद्धा आयवाज हेल साठी रेडी राहायचं आहे. एक पारितोषिक आहे आयवाज हेल साठी सुद्धा. त्याचप्रमाणे येथे जे पण आपले नाव आहेत ती या कुपन वर बॉक्स मध्ये टाकायची आहेत. एक लकी ड्रॉ सुद्धा आहे प्रेक्षकांसाठी. 7 चेंडू 8 धावांची गरज. सामना अजूनही दुतर्फा आहे. DXK FNC. रोहित येतोय, फटका फसलाय. वज्रमुठीत काय झालाय सुशांत याचा. नशीब मात्र बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. प्रकारचे जर तुम्ही सॉन्ग लावे ना नक्कीच नृत्य तारांगणा थिरकणार, यात काय वाद नाही. अशा प्रकारचे सॉन्ग तुम्ही रेडी ठेवायचे आहेत. नशीब तांडेल यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही शॉर्ट पिच चेंडू जर तुम्ही फ्रंट फूटला जाऊन जर मारण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू मारूच शकत नाही. तुमच्या पायाची मुवमेंट आम्ही बघितली. तुम्ही 2 वेळ शॉर्ट पिच चेंडूवरती फसले होतात. पहिला तुमचा झेल सुटला, परंतु यावेळी DX संघाने पूर्णपणे तुमची खेळी पाहिली गेली, रेखाटली. परंतु इथं तुम्हाला शॉर्ट पिच चेंडू टाकून रोहित पाटील यांनी इथं माघारी परत केलंय. नक्कीच शिंदे सर. कोण आलाय फलंदाजीसाठी? कोण आलाय? FNC संघाचा हा ढाण्या वाघ आलाय. साहिल म्हात्रे आणि अमन भगत अशी जोडी. येणारे 5 चेंडू 8 धावांची गरज. काय होईल मित्रांनो? सामना कोण जिंकेल? उत्कंठा शिगेला लागली. रोहित फटका फसलाय. पुन्हा एकदा उंच माझा झोका. झेलबाद होतोय. काय तेथे वज्रमुठीत चेंडू कैद केलाय. साहिल सुद्धा बाद होतोय. आल्या पावलांनी माघार परततोय. चला चला, क्षेत्ररक्षण मागवायचंय. गेम स्पीडअप करायचं आहे. नृत्य ताळांगणा निघलेले आहेत. थोड्याच वेळात आगमन होईल. तिकडे व्हिडिओसाठी रॉनी मात्र तयार असणार आहेत, पाहू शकता आपण. चला घाई करा. जे मला वाटतं स्टेज खाली करायचं जे स्टेज बनवलेले आहेत त्याच्यावरून आपण खाली उतरायचं आहे. नृत्य तारांगणा आपण 5 मिनिटात थोड्याच वेळात पाहू शकता. नवीन फलंदाज आलेला आहे फलंदाजी मार्कवर. 4 चेंडू आणि 8 धावसंख्या. रोहित पाटील यांनी पूर्णपणे अनुभव पणाला लावलेला आहे. ओहो, मला वाटतं तिथं दिनेश म्हात्रे चुकी करताना दिसतात. अशा पद्धतीचे जर तुम्ही सुपला शॉट पद्धत करायला गेले तर नक्कीच मिस व्हाल. हे सुपला शॉट कधी केल्याचे जर आपली पूर्णपणे नजर चेंडूवर बसलेली असेल तरच तुम्ही हे सुपला शॉट खेळू शकता. 3 चेंडू 8 धावसंख्या. मनीष पाटील. 3 चेंडू 8 धावा. काय घडेल काय बिघडेल या मैदानावर. दिनेश टू रोहित पाटील गेल्या वर्षाच्या मला वाटतं पर्पल पया फोल्डर. यावेळेचा चेंडू उंच मध्ये काय झेल पकडले. वा, एका हातामध्ये मी तर म्हणेन की मॅच आता फसली गेले. या कॅच साठी आमचे AB तांडेल सर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. मी तर म्हणेल की हा उडता पंची पकडलाय, उडता कावळा हातामध्ये पकडलाय. ही कॅच नाही तर मित्रांनो ही मॅच पकडली. नक्कीच नक्की डीजे AB तांडेल सर यांच्याकडून या कॅच साठी सागर साठी 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. काय सामना रंगलाय मित्रांनो. या आजच्या संडे या दिवसामध्ये तुम्हाला खमंग मेजवानी पाहायला मिळतोय. या जर षटकाचा विचार केला तर रोहित यांनी 4 चेंडू टाकलेत आणि 3 सफलता प्राप्त केल्यात या 4 चेंडूवर. आता येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. काय होईल? FNC जिंकल का हा सामना की DX जिंकल? या पुन्हा एकदा फर्निचर दिसतोय. 4था विकेट या षटकामधला. फर्निचर तोडून टाकलंय. फळे उद्ध्वस्त केली FNC या संघाची.
सामना होता कुठं, सामना आलाय कुठं, सामना आहसे आहत येऊन ठेपलाय. जवळ हा सामना डीएक्स या संघाने आपल्या गोटामध्ये टाकलाय. नृत्य तारांगण आलेले आहेत. कॅमेरे बंद ठेवायचे आहेत. इकडे आल्या एंट्री त्यांची घेऊ नका. रोहित काय सामना पाहायला मिळाला मित्रांनो. आपण जर विचार केला ना तर अगोदरच जर बॉडीवर आपण 3 थांबल षटकांचा विचार केला तर प्रहारवर प्रहार होताना पाहिलंय मित्रांनो आपण. 3 षटकामध्ये तब्बल 51 धावसंख्या आणि डीएक्स या संघासाठी मला वाटतं जर हा संघ जिंकला तर अनंत तांडेल म्हणजेच आमचे लाडके एबी तांडेल सर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. 1 चेंडू 8 धाव संख्या. पाहूया चमत्कारच तुम्हाला वाचवू शकेल एफएनसी संघाला. आणि हा चमत्कार घडेल का मित्रांनो, कारण हा गेम आहे आणि गेम मध्ये काही होऊ शकतोय. 1 चेंडू 8 धावांची गरज. एका षटकाचा जर आपण विचार केला तर 10 धावसंख्या हवी होती. मात्र या मागच्या जर हंगामातील पाहायला गेला तर VPL पर्व 4थ्या मधील हा उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला रोहित पाटील तीच आपल्याला लय दाखवून दिसतोय की एवढ्या वर्ष जर मी संघातून बाहेर असलो तरी पण अजूनही तीच धार आपल्याला या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहित तयार होतोय. 1 चेंडू 8 धावांची गरज. खेळण्यासाठी नवीन फलंदाज उमेश म्हात्रे. नक्कीच मैदानात तुडुंब गर्दी पाहायला मिळते. 1 चेंडू 8 धावा. याचा चेंडू पुन्हा एकदा 5वा विकेट. अजून एक सफलता. डीएक्स संघ विन होतोय. चला लाईन अप मध्ये उतरायचं आहे. क्रिशा स्पोर्ट्स संघ लाईन अप मध्ये चला. आणि जे हा षटक फेकला अर्थातच रोहित याने